नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बरेच शेतकऱ्यांनी तूर लागवड केली पण तूर निघाली नाही किंवा खांड्या खूप साऱ्या पडल्या. तर अशा वेळेस काय करावं? आता मी मागच्या वर्षी माझी 1 एकर तुरीच्यात तूर 3 वेळा टोपली होती, पण डुकरांनी पाण्यामुळे ते तूर कमी निघाली. मग अशा वेळेस काय केलं, जे जास्तीची तूर निघते आपल्या शेतात किंवा काही अळंग म्हणतो आपण त्याला, किंवा जी तूर कामाची नाही किंवा कुठे निघालेली असते किंवा जिथं जास्त झाडं निघाले 3-4पेक्षा जास्त झाडं आहेत, तिची तूर उपळून त्या तुरीचे शेंडे खोडून आणि जे मुळं आहे त्यांना आपण बुरशीनाशकमध्ये बुडवून ते ज्या ठिकाणी खंडणी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तूर निघाली नाही किंवा आहे नाही त्या ठिकाणी ती टोपली. तर त्याचा फायदा असा झाला की ती तूर 15 दिवस म्हणजे असं वाटलं की जगेल की नाही जगेल, पण ती नंतर आपोआप पाण्यामुळे आणि बुरशीनाशकचं ड्रिंचिंग केल्यामुळे ती जगली आणि ती चांगली वाढली सुद्धा आणि शेंगासुद्धा लागल्या. तर हाच प्रयोग आम्ही यावर्षीसुद्धा शेतात केला आहे. आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवून सुद्धा आलो की कशाप्रकारे आम्ही ती लावलेली आहे आणि तिचे शेंडे खोडून त्याला बुरशीनाशकमध्ये ड्रिंचिंग केलेली आणि ती लावलेली सुद्धा. आता ती लावल्यानंतर आता म्हणजे जवळपास त्याला 10 ते 12 दिवस झाले लावून. आता ते लावल्यानंतर आता ती तूर कशी दिसते, म्हणजे ती म्हणजे मेली आहे किंवा नाही, आता मी तुम्हाला दाखवतो. तूर आता जवळपास 1 फुटाच्या वर होती काही झाडं, तरीसुद्धा ते जगलेले आहे आणि आता त्याची पूर्ण पत्ते गळल्यानंतर ते कशी दिसते ते दाखवतो तुम्हाला. तर हे शेत आहे आपलं आणि यात तूर होती. हे 2 तास तुरीची आपली आणि हे 1 तास मध्ये सोडलेलं आहे आपण. आता यात आपण जे खांडणी लावली होती, आता हे पण घ्या, हे झाड लावलं होतं आपण. आता त्याचे पूर्ण पत्ते जे होते ते गळलेले आहे आणि आता नवीन फुटवे काढायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता तुम्ही. म्हणजे हा जो प्रयोग केला होता हा सक्सेस झालेला आहे आणि तुरीचे खांडण्या वेळ म्हणजे लावायचं काम नाही, कारण आपण तूर लावली तर एक तर आता पाखरं वाण्या हे सोडत ठेवत नाही. आता हे दुसरं झाडसुद्धा दाखवतो, पोंगे. आता हे आहे लावलेली तूर, आपण जे बिया लावून लावलेली, आणि हे आम्ही खांडणी म्हणजे तूर उपळून त्याचे शेंडे खुडले आणि शेंडे खुडल्यानंतर बुरशीनाशकमध्ये डुबून ती लावलेली आहे. तर पोंगे आता हे एकही झाड याच्यातलं मेलेलं नाही आहे. 3 झाडं लावले, एका जागी 3-3 झाडं लावलेली आम्ही. आता 3ही झाडे पोंगे. आता हे झाड पोंगे, हे हिरवं झालेलं आहे, याला शेंडे म्हणजे नवीन पालवी काढत आहे आणि हे 2ही झाडं पोंगे. आता अशा प्रकारे आपण या तुरीची लागवड केली. आता ही एक झाड आहे, ही त्याच प्रकारचं आहे, जे शेंडे खुडलेले हे हिरवं. आता फक्त याच्यावेळेस एक काळजी अशी घ्यायची आहे. आता हे झाड पोंगे तुम्ही हे पहा, काळजी अशी घ्यायची की हे जेव्हा आपण लावत आहे त्यावेळेस फक्त चांगली जमीन ओल असतानाच ही झाडं उपळा, म्हणजे जेणेकरून मुळा तुटणार नाही. आणि लागवड करताना सुद्धा जमिनीत चांगलं पाणी पाहिजे. आता हे पहा, म्हणजे एका जागी 3-3 झाडं लावले आणि 3ही झाडं जगलेले आहे आणि नवीन पालवी सुद्धा काढत आहे. हे झालं. नंतर हे पोंगे, इथं 4 झाडं लावले होते, 4यातले 4ही झाड जगलेले आहे. आता हे पहा, ही वाणी आहे. हे आता लावले आपण, जर आता लावली तूर तर ही वाणी ठेवत नाही. अशी जे कीटक आहे हे आणि पक्षी हे ते दाणे खाऊन टाकतात किंवा निघालेली तूर खाऊन टाकतात. पण असा जर प्रयोग केला तर ह्या तुरीला कोणी खात नाही. म्हणजे जे आपलं खांडणी लावायचा वेळ आहे किंवा तो वाचून जाते, झाड लगेच लागते. हे सुद्धा तसंच झाड लावलेलं आहे आपण. फक्त लावताना शेंडे खुडून घ्यायचे आणि बुरशीनाशकमध्ये डुबवलं तर फारच चांगलं. आता या तासामध्ये खूप साऱ्या खांडण्या होत्या, आम्ही अशाच प्रकारे लावलेले. हे पोंग्या, हे एक झाड आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे आपण खांडण्या लावलेल्या. इकडे सुद्धा पोंग्या तुम्ही. आता हे पहा, हे म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या तुरीमध्ये ज्या खांडण्या आहेत त्या भरू शकतो. अशा प्रकारे आपण हा प्रयोग करू शकतो आणि आपले जे तुरीमध्ये जे खांडण्या पडलेल्या त्या कमी करू शकतो आणि आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.